या कला क्षेत्रातील सर्व मुलांना तर सर्वांना माझं विनम्र अभिवादन आहे आणि एक विनंती की सर्वांनी शांत चित्ताने माझ्या दोन शब्द ऐकून घ्यावे. कारण मी महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कारासाठी म्हणजे महाराष्ट्र राज्याचा युवा पुरस्कार मला मिळाला आणि याच विषयावर मला दोन शब्द थोडक्यात बोलायचे होतं. बोलायचं मला असं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा युवा पुरस्कार मला आणि ज्येष्ठ शाहीर पुरस्कार आदरणीय सन्माननीय रामदासजी चौधरी आणि शाहीर क्षेत्रातील गुणाजी बलावी त्यांना मिळाला. तर बंधुत्व गोष्ट हेच सांगायची होती की आमची नाही सुद्धा नाही हो त्या मुंबईसारख्या ठिकाणी जायची, माझी नाही, त्या चौधरी बाबांची सुद्धा नाही. परंतु काय म्हणतात ना, कोणी कोणी काही उडवून लागतात. आमच्या गोंधळी साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते अवश्य तसे पण क्षमा शस्त्र जया धनाची आधी दुष्टतया प्रती काय करी अरे पूर्ण नाही ते पडीला दावा काय कुठे घेऊन आपस करा. ज्या ठिकाणी गवत पाला पाठवणार नाही त्या ठिकाणी बनवायला भेटणार नाही. सांगायचं असं झाल्या कारण त्यांच्या कर्तृत्वामध्ये कसल्याही प्रकारच्या डाग आहे डॉक्टर साहेबांच्या, पण कुणी जरी काम लावण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काहीही अर्थ नाही. आणि ते मुंबईच्या समितीवर निवड समितीचे सदस्य आहेत. निवड समितीचे सदस्य आहेत हे प्रत्यक्षात आम्ही आपल्या डोळ्यानं बघितलं की त्या मंत्रालयामध्ये आमच्या आपल्या भावाचं स्वागत झाला. ही सर्व डॉक्टर साहेबांची पुण्य त्यांच्या प्रयत्नाने आम्ही मुंबईपर्यंत गेलो. साधी आमच्याकडे त्या मुंबईची तिकीट काढण्याची सुद्धा पैसे नव्हते, ते सुद्धा डॉक्टर साहेबांनी आपल्यासमोर देऊन ठेवले आणि तिथपर्यंत घेऊन गेले. एवढी फार मोठी मोलाची कामगिरी त्या डॉक्टर साहेबांनी केली आणि म्हणून डॉक्टर साहेबांचा मी फार फार धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या प्रयत्नाला यश यावं यासाठी त्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये सांस्कृतिक मंत्रालयामध्ये फार प्रयत्न केला. एवढंच नाही, त्या मुंबईच्या मंत्रालयाच्या जवळ पोहोचतात आमच्या लोककलेचे एक कलाकार, ज्येष्ठ कलाकार म्हणजे शाहीर गुणाजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांना देवांना झाले म्हणजे ते सोडून गेले. पण त्यांच्या मुलाच्या ठेवला त्या मुंबईतून त्यांची लाच सुद्धा दवाखान्यात कोणी घ्यायला तयार नाही. दवाखान्यामध्ये शाहीर गुणाजींची लाच घ्यायला कोणी तयार नव्हते. त्यावेळी त्या मुलाचा फोडानंतर डॉक्टर मोठे साहेब समोर झाले. त्या डॉक्टरांसोबत बोलले आम्ही जोपर्यंत तिथपर्यंत घेतलं तोपर्यंत त्यांना कुठेही पाठवू नका. विनंती केली. डॉक्टर साहेब तिथं पोहोचल्याबरोबर मंत्रालयामध्ये कॉल केला की मंत्रालयाचे काही कर्मचारी आले. डॉक्टर मोठे साहेबांसोबत सर्व पोलीस रिपोर्ट केला, सर्व काही केला आणि शाहीर गुणाजींची माहिती योग्य रीतीने त्या ठिकाणी पोस्टमार्टम करून त्यांच्या गावाकडे रवाना केली. एवढंच नाही, त्या दवाखान्याचा संपूर्ण खर्च त्या मंत्रालयाने भरला. डॉक्टर साहेबांची होते पुन्हा त्यांच्या गाडीचा खर्च ॲम्ब्युलन्सचा खर्च सुद्धा त्या मंत्रालयाने या डॉक्टर साहेबांच्या शब्दापुढे भरला. एवढी फार मोठी कामगिरी आमच्या डॉक्टर साहेबांनी केली आणि म्हणून डॉक्टर साहेबांविषयी जेवढं बोलतो तेवढं कमीच आहे. कारण हा कार्यक्रमच कलावंताचा आहे. म्हणतात एक तरी अति असू दे कला नाही तर काय भूताचे मला. प्रत्येक मनुष्याला कलेची गरज आहे आणि त्यासाठीच हा मेळावा घेतला जातो. म्हणून आणि एवढ्यातच कारण वेळ भरपूर होत आहे, एवढ्यातच मी माझ्या शब्दाला विराम देतो आणि या झालेल्या संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.